आजच्या काळात शेती आणि पशुपालन यांच्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे गुणवत्तापूर्ण आणि सातत्याने उपलब्ध होणाऱ्या चाऱ्याची कमतरता। या समस्येवर मात करण्यासाठी सध्या शेतकरी हायड्रोपोनिक शेतीकडे वळत आहेत। विशेषतः सौर ऊर्जेच्या सहाय्याने ही हायड्रोपोनिक शेती अधिक उपयुक्त कशी केली जाते ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कर्नाटकातील मधुगिरी तालुक्यातील कारपिनळी गावचे शेतकरी उमेश हे एक यासाठी प्रेरणादायक उदाहरण आहेत। एमटेक केलेले उमेश एकेकाळी कंपनीत नोकरी करत होते, पण कोरोना काळानंतर त्यांनी नोकरी सोडून शेती आणि मेंढी पालनाचा व्यवसाय सुरू केला। मेंढ्यासाठी चाऱ्याची समस्या भेडसावत असल्याने त्यांनी सौर ऊर्जेवर आधारित हायड्रोपोनिक्स पद्धतीचा अवलंब केला। त्यांनी हायड्रोपोनिक पद्धतीने ज्वारीचा चारा उत्पादित करून मेंढ्यांना खाऊ घालतात, ज्यामुळे त्यांचे वजन वाढले असून रोगप्रतिकारक शक्ती सुधारली आहे। या प्रक्रियेत एका ट्रेमध्ये सुमारे 800 ग्रॅम ज्वारी टाकली जाते, जी 7 दिवसात 7 ते 8 किलो हिरवा चारा देते। यासाठी ज्वारीचे दाणे 24 तास कापडात बांधून पाण्यात भिजवतात, ज्यामुळे दाण्यांना कोंब फुटतात। हे दाणे ट्रेमध्ये पसरवून थोडेसे मीठ टाकून बुरशीपासून संरक्षण करतात आणि स्प्रिंकलरच्या सहाय्याने नियमितपणे पाणी देऊन चारा वाढवतात। उमेश दररोज 3 ट्रे चारा तयार करत असून या संपूर्ण पद्धतीत सौर ऊर्जेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। उमेश यांच्या गावात फक्त 7 तास वीज उपलब्ध असल्यामुळे त्यांनी 12 तास थेट सौर ऊर्जेवर आणि उर्वरित वेळेसाठी बॅटरी बॅकअप करून 24 तास चालणारी प्रणाली तयार केली आहे। या पद्धतीने 15 ते 20 लिटर पाण्यात चारा तयार होतो आणि हे सर्व ऑटोमॅटिक कंट्रोलरच्या सहाय्याने आपोआप घडते। यासाठी त्यांनी जीआय स्ट्रक्चर वापरले असून हिरवे जाळे लावले आहेत, जे 70% सूर्यप्रकाश थांबवून चाऱ्याच्या योग्य वाढीस मदत करते। तुलनात्मकदृष्ट्या बाजारातील चारा, पशुखाद्य, शेंगदाणा पेंड यांच्या किमती खूप जास्त असून या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत होते, असं उमेश यांचं म्हणणं आहे। तर शेतकरी मित्रांनो, उमेश यांचे उदाहरण पाहता सौर ऊर्जा वापरून हायड्रोपोनिक शेतीतून हिरवा चारा उत्पादन करणे ही एक आधुनिक काळातील प्रभावी, शाश्वत आणि आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर पद्धत ठरते। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा व अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी कृषी मंत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा।